नमस्कार मित्रांनो. आपण आधुनिक भारताच्या इतिहासामधले जे काही महत्त्वाचे एम-सी-क्यू प्रश्न असतील, तर त्यांना सुरुवात केली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1857 पूर्वीचा जो भारत होता, तर त्या 1857 पूर्वीच्या भारताच्या इतिहासातील काही अत्यंत महत्त्वाचे जे असे एम-सी-क्यू असतील, बहुपर्यायी प्रश्न असतील, तर त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि हे सर्व प्रश्न हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन असणार आहेत. त्याच्यामुळे हे सर्व महत्त्वाचेच क्वेश्चन आहे. तर आपण आता आपल्या प्रश्नांना सुरू करू. तर आपला पहिला प्रश्न काय आहे? ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? तर आपले ऑप्शन आहे लॉर्ड कॉर्नवालिस, दुसरा ऑप्शन आहे वॉरन हेस्टिंग, तिसरा आहे लॉर्ड रिपन आणि चौथा आहे विल्यम हंटर. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवालिस. तर कॉर्नवालिस ह्या गव्हर्नर जनरलने ब्रिटिश सत्तेदरम्यान जे जिल्हाधिकाऱ्याकडे जी न्यायिक शक्ती असायची, तर ती न्यायिक शक्ती काढून घेतली लॉर्ड कॉर्नवालिसने. आपला पुढला प्रश्न आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला जोड्या लावायच्या आहे. इकडं ब्रिटिश व्यक्ती दिले आणि त्यांनी कोणत्या सोसायटीची किंवा कशाची स्थापना केली, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आहे, तर यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहे. तर ब्रिटिशांचे जे व्यक्ती आहेत ते आणि इकडं त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांच्या जोड्या लावायच्या आहे. पहिली व्यक्ती म्हणजे वॉरन हेस्टिंग. तर वॉरन हेस्टिंगने कलकत्ता येथे मदरसा स्थापन केली. त्यामुळे याचं उत्तर हे एकच आहे. त्यानंतर जोनाथन डंकन या व्यक्तीने बनारस येथे संस्कृत महाविद्यालय स्थापन केलं. त्यानंतर सर विल्यम जोन्सने बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि विल्यम विल्बरफोर्सने इव्हांजेलिकल संप्रदाय या संप्रदायाची स्थापना केली. यामुळे या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते म्हणजे त्या जोड्या आहेत त्या समोरासमोरच आहे. त्यामुळे हा प्रश्न अवघड होता पण जोड्या याच्या समोरासमोरच आहे. आपण पुढला प्रश्न पाहू. तर ह्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे? सती प्रथा बंद करण्यासाठी 18 जून 1823ला एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठवला होता. त्या अर्जावर भारतीय लोकांच्या वतीने पुढीलपैकी कोणी स्वाक्षऱ्या केल्या? म्हणजे जी सतीची चाल आहे ती बंद करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज पाठवला होता. कधी? 18 जून 1823ला. तर त्या विनंती अर्जावर भारतीयांच्या वतीने कोणी सह्या केल्या होत्या? तर ते विचारलं आहे. तर आपले ऑप्शन आहे राजा राममोहन रॉय, जगन्नाथ शंकर शेट, वरीलपैकी दोन्ही आणि एकही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही म्हणजे राजा राममोहन रॉय आणि जगन्नाथ शंकर शेट. तर ह्या दोन्ही व्यक्तींनी भारतीयांच्या वतीने त्या विनंती अर्जावर सह्या केल्या होत्या. आपण पुढला प्रश्न पाहू. आपला पुढला प्रश्न काय तर तैनाती फौजेसंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखायचे. म्हणजे आपल्याला खाली 4 विधानं दिले, यापैकी जे विधान चूक आहे ते ओळखायचं आहे. आपलं पहिलं विधान काय आहे? हिंदी राजांना इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न केला. तर हे विधान बरोबर आहे. तैनाती फौजेने काय केलं तर जे हिंदी राजे म्हणजे भारतीय जे राजे असतील तर त्यांना इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर दुसरं विधान काय आहे? कंपनीच्या प्रदेशात वाढ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात मदत झाली. तर हे विधान सुद्धा आपलं बरोबर आहे. तिसरं विधान काय आहे? तर तैनाती फौजेमुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. तर हे पण बरोबर आहे. तैनाती फौजेमुळेच दुसरं इंग्रज मराठा युद्ध झालं. आणि आपलं चौथं विधान काय तर लॉर्ड रिपनने तैनाती फौजेची योजना सुरू केली. तर हे विधान आपलं चुकीचं आहे. तर इथं लॉर्ड रिपन नाही तर लॉर्ड वेलस्लीने तैनाती फौजेची सुरुवात केली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून आपलं इथं बरोबर उत्तर असणार आहे डी, ऑप्शन नंबर डी. आपण पुढला प्रश्न पाहू. मराठ्यांनी केवळ किल्लेच बांधले नाही तर देवळीही उभारली. मराठ्यांच्या कारकिर्दीत कोणती शैली अधिक लोकप्रिय होती? म्हणजे मराठ्यांनी जी देवळं उभारली किंवा मंदिरं उभारली तर ते देवळं बांधण्यासाठी कोणती शैली अधिक लोकप्रिय होती? इथं 4 पर्याय दिलेले आहे. राजस्थानी, मराठा, हेमाडपंथी आणि राजस्थानी व मराठा. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे हेमाडपंथी. म्हणजे मराठ्यांच्या काळात जे किल्ले बांधले आणि त्यानंतर देवळे बांधली तर देवळं बांधण्याची जी शैली होती तर ती कोणती होती? तर हेमाडपंथी शैली होती. म्हणून आपला ऑप्शन आहे सी, हेमाडपंथी. पुढला प्रश्न पाहू आपण. इथे काय विचारलं आहे तर ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखालील भारतातील उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. कारण आता ईस्ट इंडिया कंपनीचा ज्यावेळेस भारतावर अंमल होता तर त्यावेळेस जे भारतातले जे उद्योगधंदे होते तर त्यांचा ऱ्हास झाला. याचे खाली कारणं दिलेले आहे. तर त्यापैकी बरोबर कारण आपल्याला ओळखायचं आहे का कोणत्या कारणामुळं आपल्याला हे म्हणजे भारतातल्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला हे आपल्याला सांगायचं आहे. आपलं पहिलं ऑप्शन काय तर भारतीय कामगारांकडे आवश्यक ते तांत्रिक प्रावीण्य नव्हते. दुसरं आहे भारतीयांनी शेतीवर लक्ष केंद्रित केले होते. तिसरं ऑप्शन आहे भारतीय माल ब्रिटिश मालाशी स्पर्धा करू शकला नाही आणि चौथा आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर ह्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी. कारण भारतीयांतील जे भारतातले जे उद्योगधंदे होते त्यांचा ऱ्हास होण्याचं कारण म्हणजे भारतातला जो माल होता तो हातमागावर तयार झालेला माल होता आणि जो ब्रिटिशांचा माल होता तो यंत्रावर तयार झालेला माल होता किंवा यंत्रावर तयार झालेले जे कापड असतील कोणतेही साहित्य असेल ते यंत्रावर तयार झालेलं होतं. त्यामुळे हातमागावरचा माल हा ब्रिटिशांच्या यंत्रावरील मालाशी स्पर्धा करू शकला नाही. त्यामुळे आपलं जे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. आपण पुढचा प्रश्न पाहू.
एल्फिन्स्टनला जमीन महसुलाच्या संदर्भात महाराष्ट्रात कोणती पद्धत लागू करायची होती? आता ज्या जमीन महसुलाच्या 4 पद्धती आहे, एक म्हणजे कायमधारा, रयतवारी, महालवारी आणि मौजेवारी. त्यातल्या ह्या 3 प्रमुख पद्धती आहे आणि त्यांच्यातूनच एक मिळती-जुळती पद्धत होती मौजेवारी पद्धत. तर जो मुंबई प्रांताचा जो मुंबई म्हणजे त्यावेळेसचा बॉम्बे इलाका म्हटलं जायचं त्याला. तर त्या बॉम्बे इलाख्याचा जो गव्हर्नर होता तो होता माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. तर ह्या एल्फिन्स्टनला ह्या मुंबई प्रांतात कोणती पद्धत लागू करायची होती जमीन महसुलासंबंधी? तर ती होती मौजेवारी पद्धत. म्हणून आपला ऑप्शन आहे डी. पुढच्या प्रश्नावर जाऊ आपण. प्रश्न काय आहे? इसवी सन 1800 मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केली? म्हणजे 1800 मध्ये हिंदी लोकांसाठी कोणी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालय किंवा कॉलेजची स्थापना केली असं आपल्याला विचारलंय. तर इथं ऑप्शन आहे लॉर्ड मेकॉले, विल्यम बेंटिंक, लॉर्ड वेलस्ली आणि लॉर्ड डलहौसी. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली. तर 1800 मध्ये हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना कोणी केली? तर लॉर्ड वेलस्लीने केली. आपण पुढचा प्रश्न पाहू. 26 जुलै 1862 इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय सुरू झाले नाही? आता इथं काय नाही विचारले. म्हणजे 26 जुलै 1862 या दिवशी इंग्लंडच्या राणीने परवानगी दिली आणि त्यानुसार भारतात उच्च न्यायालय स्थापना करण्याची सुरुवात झाली. तर ह्या परवानगीने कोणतं स्थापन झालं नाही असं आपल्याला विचारलं. इथं 4 न्यायालयांची नावं दिली. एक म्हणजे मुंबई, दुसरं आहे अलाहाबाद, तिसरं आहे कोलकाता आणि चौथं आहे मद्रास. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अलाहाबाद. तर ह्या परवानगीनुसार अलाहाबाद येथे उच्च न्यायालय स्थापन झालं नाही. हे फक्त मुंबई, कोलकाता आणि मद्रास या 3च ठिकाणी या परवानगीने म्हणजे 1862 हे 3 उच्च न्यायालय स्थापन झाले. आपण पुढचा प्रश्न पाहू. आपला प्रश्न आहे कॉर्नवॉलिसने प्रत्येक जिल्ह्याच्या आकारमानानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले? तर इथं 4 ऑप्शन आहे मुलकी पाटील, दरोगा, जिल्हाधिकारी आणि तलाठी. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दरोगा. कॉर्नवॉलिसने जिल्ह्याचे असे आकारमानानुसार विभाग करून लहान विभाग करून प्रत्येक विभागावर एक हिंदुस्थानी अधिकारी नेमला आणि त्या अधिकाऱ्याला दरोगा असं म्हटलं जायचं. आपण पुढचा प्रश्न पाहू. आपल्याला इथं चुकीची जोडी ओळखायची म्हणजे इकडे ह्या साईडला लेखक दिले आणि त्यांचं साहित्य किंवा त्यांनी त्यांच्याशी रिलेटेड जे साहित्य असेल किंवा अन्य काही बाबी ज्या त्यांनी संपादित केल्या असतील तर ते विचारले. तर आपला पहिला ऑप्शन आहे सावित्रीबाई फुले, सुबोध रत्नाकर. दुसरा आहे पंडिता रमाबाई, दी हाय कास्ट हिंदू वुमन. तिसरा आहे विठ्ठल रामजी शिंदे, आठवणी व अनुभव. आणि चौथा आहे शाहू महाराज, हिंदू कोड. तर आपलं या ठिकाणी जे चुकीची जोडी येते म्हणजे शाहू महाराज, हिंदू कोड. तर हिंदू कोड ही जी संकल्पना होती तर ही बाबासाहेब आंबेडकर यांची होती, शाहू महाराजांची नव्हती. म्हणून आपलं हे जे चौथा ऑप्शन आहे तर हे चुकीचं असणार आहे. कारण जो सुबोध रत्नाकर हा जो ग्रंथ आहे तो सावित्रीबाई फुले यांनीच लिहिलेला आहे. त्यानंतर द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिलेला आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी माझ्या आठवणी व अनुभव नावाचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. इथं माझ्या हा शब्द सुद्धा पाहिजेच होता. माझ्या आठवणी व अनुभव विठ्ठल रामजी शिंदे. पण जे हिंदू कोड आहे तर हे बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी रिलेटेड आहे. आपण पुढचा प्रश्न पाहू. कालांतराने भारतीय नागरी सेवा म्हणून ओळखली जाणारी कालांतराने भारतीय नागरी सेवा म्हणून ओळखली जाऊ लागलेली प्रसंविधाबद्ध भारतीय नागरी सेवा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली? म्हणजे जे ICS म्हणतो आपण, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. तर यांची सुरुवात कोणी केली असं सिंपल प्रश्न आहे. तर इथं ऑप्शन काय दिलेले आहे तर वॉरन हेस्टिंग, वेलस्ली, रिपन आणि कॉर्नवॉलिस. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कॉर्नवॉलिस. तर लॉर्ड कॉर्नवॉलिसने ज्या ICS परीक्षा आहे तर त्यांची सुरुवात केली असं ह्या प्रश्नातून आपल्याला माहीत होतं. आपण पुढचा प्रश्न पाहू. कोणाच्या परवानगीने इंग्रजांनी त्यांची पहिली वखार सुरत येथे स्थापन केली? तर इंग्रजांची पहिली वखार किंवा पहिली फॅक्टरी सुरत येथे कोणत्या मुघल बादशहाच्या परवानगीनुसार स्थापन करण्यात आली असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. पहिला आहे अकबर, दुसरा आहे जहांगीर, तिसरा आहे शहाजहान आणि चौथा आहे औरंगजेब. तर इंग्रजांनी जहांगीर या मुघल बादशहाच्या परवानगीने त्यांची पहिली वखार सुरत येथे स्थापन केली. आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे स्वातंत्र्यपूर्व भारतात व्यापारी म्हणून युरोपीय लोकांमध्ये सर्वात शेवटी कोण आले? आता जे युरोपीय व्यापारी होते तर त्यांचा भारतात येण्याचा क्रम कसा होता? सर्वात आधी आले पोर्तुगीज, त्यानंतर आले डच, त्यानंतर आले इंग्रज, आपण इंग्लिश असे लिहू, त्यानंतर डॅनिश आले आणि सर्वात शेवटी आले फ्रेंच. आणि याची एक ट्रिक काय तयार होती आपल्याला PDF माहिती आहे तर याच्यात काय करायचं आहे PDEDF आपल्याला हे 2 अक्षर वाढवायचे PDEDF म्हणजे पोर्तुगीज, डच, इंग्रज, डॅनिश आणि फ्रेंच. म्हणून सर्वात शेवटी येणारे कोण आहे तर फ्रेंच होते आणि सर्वात पहिले कोण आले पोर्तुगीज आले आणि पोर्तुगीज हे सर्वात आधी आले
पण जाणारे सुद्धा ते सर्वात शेवटी जाणारे पण पोर्तुगीजच होते. सर्वात आधी येणारे पोर्तुगीज आणि सर्वात शेवटी जाणारे पण पोर्तुगीजच होते. आपण पुढचा प्रश्न पाहू. ब्रिटिशांनी भारतात बांधलेल्या किल्ल्यांपैकी पहिला किल्ला कोणता? तर इथं 4 किल्ल्यांची नावं दिलेली आहे. फोर्ट विल्यम, फोर्ट सेंट जॉर्ज, फोर्ट सेंट डेव्हिड आणि फोर्ट सेंट अँजेलो. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे फोर्ट सेंट जॉर्ज. तर ब्रिटिशांनी भारतात बांधलेला पहिला किल्ला म्हणजे फोर्ट सेंट जॉर्ज. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. इसवी सन 1613 या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीला खालीलपैकी कोठे वखार उभी करण्यास परवानगी देण्यात आली? म्हणजे 1613 मध्ये ब्रिटिशांनी पहिली फॅक्टरी कोणत्या ठिकाणी स्थापन केली? तर आपले ऑप्शन आहे बेंगलोर, मद्रास, सुरत आणि मछलीपट्टणम. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सुरत. तर सुरत या ठिकाणी ब्रिटिशांनी इसवी सन 1613 मध्ये भारतातील पहिली वखार किंवा पहिली फॅक्टरी स्थापन केली. पण पुढचा प्रश्न पाहू. आता इथं अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला. इथं 4 कायदे दिले आहे आणि ते कायदे कोणी पारित केले किंवा कोणत्या गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरायच्या काळात पारित झाले असं आपल्याला विचारलं आहे. पहिला कायदा म्हणजे पिट्स इंडिया ॲक्ट, वॉरन हेस्टिंग. दुसरा आहे खालसा धोरण, डलहौसी. तिसरा आहे देशी भाषा वृत्तपत्र कायदा, कर्जन आणि इल्बर्ट बिल रिपन. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे देशी भाषा वृत्तपत्र कायदा. त्यालाच व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट असं म्हटलं जातं आणि हा कर्जनच्या काळात नाही तर हा लिटनच्या काळात पास झाला होता. त्यालाच देशी भाषा वृत्तपत्र कायदा असं म्हटलं जातं. ह्या कायद्याने भारतीय भाषांमधले जे वृत्तपत्र होते तर त्यांच्यावर अनेक बंधनं आली होती आणि त्यामुळेच हा कायदा पारित झाल्यानंतर रातोरात आपली भाषा इंग्रजी करणारं भारतातलं पहिलं वृत्तपत्र होतं ते म्हणजे बंगालमधलं अमृत बाजार पत्रिका. तर या अमृत बाजार पत्रिका या वृत्तपत्राने हा कायदा लागू झाल्यानंतर आपल्यावर बंधनं येऊ नये किंवा आपलं वृत्तपत्र बंद पडू नये त्यासाठी त्यांनी रातोरात आपली भाषा इंग्रजी केली होती. तर हा देशी भाषा वृत्तपत्र कायदा कर्जनच्या काळात नाही तर लॉर्ड लिटनच्या काळात पारित झाला होता. त्यामुळे आपलं इथं अयोग्य जोडी काय तर देशी भाषा वृत्तपत्र कायदा कर्जन ही अयोग्य जोडी. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. मुघल काळात खालीलपैकी कोणत्या बंदरास बाबुल मक्का म्हणजेच मक्केचे प्रवेशद्वार असे म्हटले जात? तर आपले ऑप्शन आहे कालिकत, भरूच, खंबात आणि सुरत. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे खंबात. तर हे आता गुजरात या राज्यात आहे खंबात हे ठिकाण आणि ह्या खंबात या ठिकाणालाच बाबुल मक्का किंवा मक्केचे प्रवेशद्वार असं मुघल काळात म्हटलं जायचं. आपला पुढला प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश नागरिकाने भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले? इथं ऑप्शन आहे विल्यम जोन्स, चार्ल्स विल्किन्स, अलेक्झांडर कनिंघम आणि जॉन मार्शल. तर भगवद्गीतेचे संस्कृतमधून इंग्रजीमध्ये भाषांतर करणारा व्यक्ती म्हणजे विल्किन्स. तर चार्ल्स विल्किन्स या ब्रिटिश नागरिकाने भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले. आपला पुढला प्रश्न आहे कुणाच्या कार्यकाळात ब्रिटिश भारताच्या प्रदेशात शेवटची मोठी वाढ झाली? म्हणजे ज्यावेळेस ब्रिटिशांचं भारतावर राज्य होतं आणि त्यांनी जे विस्तारवादी धोरण अवलंबलं होतं तर ब्रिटिशांनी भारतात स्वतःचा विस्तार कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात झाला असं विचारले. आपले ऑप्शन आहे डफरीन, डलहौसी, लिटन आणि कर्जन. तर ब्रिटिशांचा भारतात सर्वात मोठी वाढ किंवा सर्वात मोठा विस्तार हा लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात झाला होता किंवा शेवटची मोठी वाढ ही डलहौसीच्या कार्यकाळात झाली. त्यानंतर एवढी वाढ कधी झालीच नाही. आपण पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828ला नेमले होते? इथं आहे विल्यम बेंटिंक, हेस्टिंग, वेलस्ली आणि मेयो. तर 1828 दिलं आहे म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे विल्यम बेंटिंकच असणार आहे कारण त्यावेळेस गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंकच होता. तर विल्यम बेंटिंकच्या काळात इनाम कमिशन नेमलं होतं. पुढचा प्रश्न काय आहे? तर 1858च्या भारत सरकार कायद्याचा परिणाम शोधायचा आहे आपल्याला. म्हणजे 1858ला म्हणजे उठावानंतर जो भारत सरकार कायदा पारित झाला तर त्या कायद्याचा आपल्याला परिणाम शोधायचा आहे. इथं दिलं काय तर मुक्त व्यापार, स्थानिक स्वराज्य, कंपनीच्या राजवटीची तिसरी झाली आणि मुक्त आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण. तर जो 1858चा भारत सरकार कायदा होता तर या कायद्यामुळे कंपनीच्या राजवटीची तिसरी झाली म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार आता राणीच्या हातात गेला म्हणून कंपनीच्या राजवटीची तिसरी झाली म्हणजे कंपनीची राजवट ही समाप्त झाली. पुढचा प्रश्न पाहू. भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले कारण भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले किंवा प्रयत्न केले तर याचं आपल्याला कारण विचारलंय का कशामुळे त्यांनी हे सर्व केलं हो? तर आपले ऑप्शन आहे भारतात अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळवण्यात सहजता यावी. दुसरं ऑप्शन आहे ब्रिटिश भांडवली गुंतवणुकीवर नफा मिळवण्याकरता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आणि तिसरं आहे भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी याकरता. आणि खाली प्रश्न काय विचारला आहे तर वरीलपैकी कोणते कारण नाही? आता इथं 3 कारण दिले त्यापैकी आपल्याला कारण कोणतं नाही तर ते विचारलंय. तर
ब्रिटिशांनी किंवा लॉर्ड डलहौसीने रेल्वेचं जाळं उभारलं, तर ते कशाकरता उभारलं, तर ते पहिल्या 2 कारणामध्ये दिलेलं आहे आणि आपलं उत्तर असणार आहे सी कारण. हे कारण नव्हतंच. कारण भारतात स्वस्त आणि सहज वाहतूक उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी रेल्वेची स्थापना किंवा रेल्वेची सुरुवात केलीच नाही. तर त्यांनी सुरुवात कशासाठी केली, तर त्यांच्या फायद्यासाठी. म्हणजे त्यांना जो कच्चा माल पाहिजे होता भारतातून युरोपीय देशांकडे निर्यात करण्यासाठी, तर तो माल मिळवण्यात सहजता यावी यासाठी. आणि तसंच जे ब्रिटिश भांडवली गुंतवणूकदार होते, तर ह्या गुंतवणूकदारांवर किंवा गुंतवणूकवर नफा कमावण्यासाठी रेल्वेमार्फत किंवा रेल्वेमध्ये त्यांनी पैसे गुंतवून त्यांना नफा उपलब्ध व्हावा यासाठी लॉर्ड डलहौसीने नियोजन केले होते. म्हणून आपलं इथं उत्तर काय असणार आहे किंवा ह्या प्रश्नाचं कारण नाही असं उत्तर काय असणार आहे, तर भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी याकरिता. आपला पुढचा प्रश्न काय आहे, तर भारतातील पहिले मुद्रणालय गोव्यात केव्हा सुरू झाले? आपले ऑप्शन आहे 1556, 1557, 1857 आणि 1747. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1556. तर 1556 मध्ये सर्वप्रथम पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये मुद्रणालयाची सुरुवात केली. पुढचा प्रश्न पाहू आपण आता. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर आपले ऑप्शन आहे राजा राममोहन रॉय, केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर आणि ईश्वरचंद्र विद्यासागर. तर संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजा राममोहन रॉय यांनी सुरू केलं होतं. आपला शेवटचा प्रश्न आहे, हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगवायचे आहे असे वक्तव्य कोणाचे? म्हणजे हिंदी लोक म्हणजे भारतीय लोक हे भारतावर जगतीलच पण आम्हाला भारतावर जगवायचे आहे असं वक्तव्य कोणाचं? तर आपले ऑप्शन आहे लॉर्ड कर्झन, मॉन्टेग्यू, बर्कनहेड आणि माउंटबॅटन. तर ह्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे बर्कनहेड. तर बर्कनहेडचं काय म्हणणं होतं, भारतीय लोक किंवा हिंदी लोक हे हिंदुस्थानात जगतीलच पण आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे असं हे बर्कनहेडचं वक्तव्य. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 26 अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहिले जे MPSCच्या इथून मागं झालेल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले होते. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील किंवा माझं हे व्हिडिओ अशा प्रकारचे व्हिडिओ घेणं हे जर आवडत असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, तसेच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच पुन्हा एका नवीन टॉपिकसोबत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.